Okay, let's start with इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. ओके, म्हणजे माहिती बदलणे किंवा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणे. ओके, हा आहे क्वेश्चन नंबर 6C मधला 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. 10वीच्या बोर्डाच्या पेपरमधला आहे, इंग्रजी क्वेश्चन पेपरमधला. ठीक आहे. आणि सगळ्यात पहिले याच्यामध्ये पहिला पॉईंट हा राहतो, नॉन व्हर्बल टू व्हर्बल इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणे. हा एक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मधला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये एक पहिला पॉईंट काय आहे, नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे काय, की इन्फॉर्मेशन जी दिलेली असते ती नॉर्मल फॉर्म नॉन व्हर्बल फॉर्ममध्ये असते. नॉन व्हर्बल फॉर्म म्हणजे असा फॉर्म की ज्याच्यामध्ये पाय डायग्राम आहे, एखादा चार्ट दिला आहे बाबा असा, एखादा चार्ट आहे किंवा एखादी पाय डायग्राम किंवा एखादी ट्री डायग्राम आहे, झाड वगैरे असं ट्री डायग्रामच्या फॉर्ममध्ये. ओके, अशा फॉर्ममध्ये असं ना, त्या अशा इन्फॉर्मेशनला म्हणतात नॉन व्हर्बल फॉर्म. आणि व्हर्बल फॉर्म म्हणजे असं की त्या फॉर्मला रिटर्न फॉर्ममध्ये म्हणजे पॅराग्राफच्या फॉर्ममध्ये आणणं. ओके, परत येतं नॉर्मल फॉर्म म्हणजे पाय डायग्रामचा फॉर्म किंवा ट्री डायग्राम म्हणजे झाडाचं चित्र दिलं असतं त्याच्यावर इन्फॉर्मेशन असते. ओके, पाय डायग्राम, चार्ट डायग्राम किंवा ट्री डायग्राम. ओके, किंवा फ्लो चार्ट असतात आणि त्या फ्लो चार्ट सगळ्यांना म्हणतात नॉन व्हर्बल फॉर्म. आणि नॉन व्हर्बलचं फॉर्मचं कन्व्हर्शन करायचं आहे व्हर्बल फॉर्ममध्ये. आणि व्हर्बल फॉर्म म्हणजे कोणता, पॅराग्राफच्या फॉर्ममध्ये, पॅसेजच्या फॉर्ममध्ये असं. ओके, हा झाला पहिला पॉईंट. ओके, आता ओके, त्याच्यानंतर आहे पॅराग्राफ. ओके, सेकंड पॉईंट येतो पॅराग्राफ 120 वर्ड्समध्ये. आता जी इन्फॉर्मेशन तुम्हाला पाय डायग्राम किंवा चार्टमध्ये किंवा ट्री ट्री डायग्राममध्ये जी इन्फॉर्मेशन दिली, ओके, त्या इन्फॉर्मेशनला 120 वर्ड्समध्ये. ओके, किती, 120 वर्ड्समध्ये त्या इन्फॉर्मेशनला आणायचं. ओके, आता ते कसं आणायचं ते मी पुढे बघू आपण एक्झाम्पल. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं लॉजिकल मॅनर म्हणजे काय, जी गोष्ट पहिल्यांदा घडली ती पहिल्यांदाच लिहायची असं. ओके, आणि जी गोष्ट मध्यमध्ये ती मध्ये झाली पाहिजे, म्हणजे गोष्ट शेवट झाली पाहिजे. असं नाही की शेवटचा भाग पहिल्यांदा आणला, मधला भाग शेवट टाकला, असं नाही. लॉजिकल मॅनर म्हणजे काय, पहिली जी गोष्ट घडली तीच पहिल्यांदा आली पाहिजे, दुसऱ्यांदा जी गोष्ट घडली दुसऱ्यांदा आली पाहिजे, तिसऱ्यांदा जी घडली तिसऱ्यांदा आली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर टायटल टू युअर पॅराग्राफ. ओके, जे फ्लो चार्ट किंवा जे चार्ट तुम्हाला दिला असेल ना, ते सगळ्या माहितीला एका पॅराग्राफमध्ये आल्यानंतर ओके त्याला एक टायटल पाहिजे. ओके, म्हणजे एखादी शाळा असेल तर काहीतरी स्कूल वगैरे इथलं काहीतरी टायटल. ओके ओके, असं काहीतरी याला टायटल दिलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पहिला विषय आता नॉन व्हर्बल टू व्हर्बल फॉर्म. ओके, याला घडले बरं असतो त्या इन्फॉर्मेशनला पहिले बघायचं. ओके, हे जर ओळखलं आलं ठीक आहे, तर इथं अर्धा मार्क असतो. ओके, पॅराग्राफ हे 120 वर्ड्स म्हणजे. ओके, 120 वर्ड्स म्हणजे इथे 1 ते 1.5 मार्क, 1 ते 1.5 मार्क इथे असतो. ओके ओके, अर्धा मार्क. ओके, त्याच्यानंतर लॉजिकल मॅनर अर्धा मार्क, टायटल टू प्रोजेक्ट, टायटल टू पॅराग्राफ अर्धा मार्क. ओके, अर्धा अर्धा 1 मार्क. ओके, इथं बरं 2 मार्क असतात, 2 मार्क इथं. आणि इथं असतो इथं किती मार्क असतो, टायटल टू पॅराग्राफ अर्धा मार्क. ओके, इथं अर्धा मार्क. ओके, 1 मार्क. नॉन व्हर्बल टू व्हर्बल अर्धा 1 मार्क. ओके, आणि पॅराग्राफला 120 वर्ड्समध्ये. आता इथे गडबड 2 ते 2.5 मार्क, कारण पॅराग्राफ जास्त शब्दांचा असणार ना, म्हणजे 2 ते 2.5 मार्क. ओके, 2 किंवा 2पेक्षा जास्त मार्क इथे देऊ शकता पॅराग्राफमध्ये. ओके, बाकी अर्धा अर्धा अर्धा. ओके, हे अर्धा अर्धा मार्क म्हणजे 1 मार्क आणि हा अर्धा म्हणजे 1.5 मार्क. आणि हे पॅराग्राफमध्ये 2 ते 2.5 मार्क इथे येऊ शकतात. 2 ते 2.5 मार्क, इथे अर्धा मार्क, इथे अर्धा, इथे अर्धा. हे असे 1 1.5 आणि हा 2 म्हणजे. ओके, इथे 2 2.5 मार्काचा प्रश्न, 2.5 मार्काचा पॅराग्राफ. ओके, नॉन व्हर्बल टू व्हर्बल फॉर्म, पॅराग्राफ 120 वर्ड्स, लॉजिकल मॅनर आणि टायटल टू पॅराग्राफ. परत एकदा नॉन व्हर्बल टू व्हर्बलला अर्धा मार्क, पॅराग्राफ म्हणजे 120 वर्ड्समध्ये 2.5 मार्क, 2 ते 2.5 मार्क इथे, इथे अर्धा मार्क, इथे अर्धा मार्क. ओके, 2 1 3 आणि इथे अर्धा 2. ओके, 3.5 आणि 4. ओके, असं. नेक्स्ट आता इथे एक एक्झाम्पल बघू आपण. ओके, याचे एक एक्झाम्पल बघू आता आपण. ओके, याचे एक एक्झाम्पल आता इथे एक एक्झाम्पल दे. ओके, एक्झाम्पल काय आहे, व्हॉट इज युअर चाइल्ड्स फेवरेट आफ्टर स्कूल ॲक्टिव्हिटी. ओके, म्हणजे विचारले तुमच्या मुलाची फेवरेट ॲक्टिव्हिटी कोणती शाळेनंतर. ओके, म्हणजे एक असं एक चार्ट दिला आहे बाबा असं. ओके, एक चार्ट दिला आहे. आता चार्टमध्ये तुम्हाला ती बघायची इन्फॉर्मेशन बघायची, आणि काय लिहिलं सगळ्यात पहिले बघायचं बेसिकपासून. सगळ्यात पहिले 2 कॉलम, एक पहिले ॲक्टिव्हिटीचा, दुसऱ्या पर्सेंटेजचा. ओके, पहिल्यांदा असं आहे की रीड अ स्टोरी बुक. अशी किती मुलं आहे की जी शाळेतून गेल्यानंतर स्टोरी बुक्स रीड करतात असं, तो पर्सेंटेज किती, 12%. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट, गो आउटडोर्स टू प्ले विथ फ्रेंड्स. म्हणजे ते त्यांच्या बाकीचे मुलं आपल्या मित्राबरोबर खेळायला जातात. अशी किती टक्के मुलं आहे, अशी 35% मुलं आहे. ठीक आहे.
थर्ड पॉईंट आहे स्पेंड टाईम ऑन इंटरनेट म्हणजे घरी गेल्यानंतर मुलं मोबाईल बघतात वगैरे ते किती 11%. तिसरा पॉईंट आहे कंप्लीट होमवर्क. अशी किती मुलं की जी होमवर्क कंप्लीट करतात घरी गेल्यानंतर ते एकूण 5%. त्याच्यानंतर पॉईंट आहे वॉच टीव्ही म्हणजे घरी गेल्यानंतर अशी मुलं किती मुलं आहे, किती टक्के मुलं आहे जी टीव्ही बघतात. ओके. आता ही सगळी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला. ओके. पाय चार्ट म्हणा, फ्लो चार्ट म्हणा, एखादा बॉक्स म्हणा, कोणत्याही फॉर्ममध्ये असेल ते. ओके. ॲक्टिव्हिटी पर्सेंटेज पूर्णपणे बघायचं बेसिकपासून काय काय नाही विचारलं. ठीक आहे. हे सगळं बघितल्यानंतर इथे तुम्हाला पहिले हेडिंग द्यायचं आहे. फेवरेट आफ्टर स्कूल ॲक्टिव्हिटी ऑफ चिल्ड्रन. ओके. जे असेल ते. ओके. अर्धा मार्क इथे भेटून जातो. ओके. त्याच्यानंतर काय वन हार्टनिंग फीचर ऑफ द गिवन डेटा इज दॅट अ गुड नंबर ऑफ चिल्ड्रन ॲज मच एज येतात बघा जे जे तुम्ही इथे वाचलं. ओके. त्या सगळ्यांचा रेशो पण तो कमी होऊ द्यायचा. ओके. म्हणजे जो तुम्हाला स्टोरी देते एकदम कमीत कमी शब्दात ती मांडता आली पाहिजे. ओके. ठीक आहे. 2 पॅराग्राफ किंवा कमीत कमी 100-1 शब्दामध्ये मांडता आली पाहिजे. ओके. म्हणजे सगळे माझे 35% यांच्यातला जो न्यूमेरिकल डेटा आहे म्हणजे जे नंबर्स आहे ते नंबर्सला जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे. हा न्यूमेरिकल डेटा आहे. हा डेटा आलाच पाहिजे पॅराग्राफमध्ये तुमच्या. ओके. 35% त्याच्यानंतर 5%, 11%. ओके. अजून काय वन एस्पेक्ट ऑफ द सर्व्हे विच कॉजेस अलार्मिस्ट डिस्पॅरिटी बिटवीन टीव्ही वॉचिंग आणि रीडिंग म्हणजे काय तुम्हाला त्या पॅराग्राफमधला फरक पुरवता आला पाहिजे. म्हणजे झालं तर इथं अभ्यास खूप कमी मुलं करताय असं ना. बरोबर. हां. रीड अ स्टोरी बुक म्हणजे गडबड अभ्यास खूप कमी वेळ करताय असं. कंप्लीट होमवर्क करणारे खूप कमी टक्के मुलं असं. वॉच टीव्ही बघणारे 37% मुलं आहे. त्याच्यानंतर इंटरनेटवर टाईम स्पेंड करणारे 11% मुलं आहे. म्हणजे काय तुम्हाला त्याच्यातलं कंपॅरिझन पण देता आलं पाहिजे, की इथं कंपेअर केली, तर तुलना केली आपण असं. ज्या गोष्टी म्हणजे समजताय वगैरे त्या बेसिकपासून दिल्या तरी चालते असं. असले तर ते मार्क पडतात. म्हणजे टायटल त्याला अर्धा मार्क. ओके. टायटल काय इन्फॉर्मेशन कोणती व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल त्यावर अर्धा मार्क. इथे 1 मार्क आला. 2 पॅराग्राफ लिहिले 2 ते 2.5 मार्क इथे झाले असं. या अशा गोष्टी आहे. 4 मार्कचा क्वेश्चन फिक्स क्वेश्चन आहे कंपल्सरी. ओके. ठीक आहे. धन्यवाद.